युद्ध करायला अर्जुन सज्ज. भीम त्याच्या मदतीला. त्या दोघांच्या मदतीला युधिष्ठिर आणि नकुल सहदेव या युद्ध अचानक सुरू झालेले होते. तिथे रथ नव्हते. दुर्योधनाने त्याच्या मदतीला असलेल्या सर्वांना वाटले होते की आता ब्राह्मणाला आपण सहज न अर्जुनाच्या धनुष्यातून बाण फुटू लागले. तेव्हा ते चकित झाले. राधेय भगिनी तिथे हजर झाले. अर्जुन आणि राधेय यांचे युद्ध सुरू झाले. एकमेकात तुल्य बळ होते, असूर लढत होते. या अनोळखी धनुधराचे कौशल्य पाहून राधेय आनंदित झाला आणि आपल्याला वाटणारे कौतुक त्याने व्यक्त केले. तो म्हणाला, तू कोण आहेस तरुण ब्राह्मणा? मी तुझ्या कौशल्यावर खूप जाऊ आहे. तू थोर धनुर्धर भार्गव आहेस काय? तू इंद्र आहेस की भगवान विष्णू आहेस? आपल्या धनुर्विद्येचं कौशल्य जगाला दाखवायला आलेल्या तिघांपैकी तू एक आहेस हे नक्की. आणि म्हणूनच तू कांपिल्या नगरीत प्रकट झाला आहेस. आजपर्यंत माझ्या तोडीचा वेढा मला भेटलेला नाही. एकटा अर्जुन हे करू शकत होता, पण तो जिवंत नाही. मी अंग देशाचा राजा राधेय आहे. मी विख्यात धनुर्धर आहे. मी भार्गवांचा शिष्य आहे. तू माझा पराभव केला आहेस हे मी मान्य करतो. तू कोण आहेस हे मला सांग. अर्जुन म्हणाला, राधेया, तुझ्या भेटीने मला आनंद झाला आहे. तू केलेल्या माझ्या प्रशंसेबद्दल मी ऋणी आहे. मी तुझे गुरु भार्गव नाही, विष्णू किंवा इंद्रही नाही. तू पाहतो आहेस मी एक सामान्य ब्राह्मण आहे. तुझ्याप्रमाणेच एका ब्राह्मणाच्या पायाशी बसून मी धनुर्विद्या शिकलो. चल आपण युद्ध पुन्हा सुरू करू. असे म्हणून अर्जुनाने बाण सोडला आणि राधेयाच्या धनुष्याची दोरी तोडली. तू जिंकलायस असे उदार हृदयाचा राधेय म्हणाला आणि त्याने माघार घेतली. भीमाने शल्याचा पराभव केला, पण त्याने त्याला जिवंत सोडले. याचे कारण असे की शल्य हा नकुल सहदेवाचा मामा होता. युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्यातलं युद्ध ही त्या दिवसाची विशेष घटना होती. युधिष्ठिराने आपल्या तीक्ष्ण बाणाने त्याला जखमी केले. काठीने जखमी झालेल्या नागासारखा दुर्योधन दिसत होता. त्याने पुन्हा जोराने लढायला सुरुवात केली, पण त्याचा उपयोग झाला नाही. युधिष्ठिराचा सौम्यपणा आता उरलेला नव्हता. कदाचित त्या क्षणी त्याला आपल्या चुलत भावाने केलेला अन्याय आढळला. तो ज्या द्वेषाने लढला त्याला यावाचून दुसरे कारण नव्हते. हा नमाज युधिष्ठिर पाहून अर्जुन आणि भीम थक्क झाले. असा संतप्त झालेला युधिष्ठिर त्यांनी यापूर्वी कधीच पाहिला नाही. कौरवांच्या सगळ्या सैन्याची धुळगार उडाली. पांडव आता घरी जायला मोकळे झाले होते. कौरव आणि राधे यांची परिस्थिती पाहून उत्तर राजांना काय करावे सुचत नव्हते. तेव्हा कृष्ण मध्ये पडला आणि म्हणाला, आता युद्ध करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. या ब्राह्मणानं योग्य मार्गाने द्रौपदीला जिंकले आहे. ब्राह्मणांना लक्षभेद केल्यास काय असं त्याने दृष्टद्युम्नाला विचारलं. त्या ऐकून पांचाळांचा राजपुत्र म्हणाला, ब्राह्मण असो, क्षत्रिय का वैश्य असो, शूद्र असो, कोणालाही लक्षभेदाचा प्रयत्न करायला हरकत नाही. तो जर जिंकला तर माझ्या बहिणीचं मी त्याच्याचे लग्न करून देईल. दृष्टद्युम्न मागचं म्हणाला होता. तेव्हा त्याला कोणी विरोध केला नाही. आता तो कोण या ब्राह्मणाने जिंकला म्हणून युद्ध करणं मोठ्या घराण्यात जन्मयुद्ध राजाला सोडत नाही. आता युद्ध आपण थांबूया. या ब्राह्मणाला युद्धात हरवणे आपल्याला शक्य होणार नाही याची खात्री कौरवांना होती. तेव्हा ते कृष्णाचा सल्ला मानायला त्या क्षणी तयार झाले. हा ब्राह्मण कोण असावा याचा विचार करीत कौरव करत होते. द्रौपदीला आपल्या सोबत घेऊन पांडव जिथे उतरले होते त्या कुंभाराच्या घरी गेले. तिथे कुंती त्यांची वाट पाहत होती. पांडव कुंतीला म्हणाले, आई, आम्ही भिक्षा आणली आहे. कुंती घरात होती. तिने या सर्वांना पाहिले नव्हते. तेव्हा ती नेहमीच्या सवयीने म्हणाली, आणलेली भिक्षा तुम्ही सगळे वाटून घ्या. असे बोलल्यानंतर कुंती बाहेर आली. तेव्हा तिला अर्जुनाच्या शेजारी उभी असलेली सुंदर द्रौपदी दिसली. युधिष्ठिर तिला म्हणाला, धनुर्विद्येच्या स्पर्धेत अर्जुनाने हिला जिंकले आहे. आम्ही भिक्षा हा शब्द तिला उद्देशून वापरला होता. भिक्षा वाटून घ्या असं आपण म्हणालो. या गोष्टीचा कुंतीला धक्का बसला. आपली अस्वस्थता लपवी तिने लाजून उभ्या असलेल्या द्रौपदीला आलिंगन केले. ती द्रौपदीला म्हणाली, मुली घरात ये. आमच्या घरी मी तुझं स्वागत करते. द्रौपदीने कुंतीच्या पायावर डोके ठेवले आणि तिच्या पायांचे धूळ घेतले. कुंती तिला घरात घेऊन गेली. त्यानंतर कुंती युधिष्ठिराला म्हणाली, माझ्या पुत्रा, मी हे काय बोलले? मी आयुष्यात कधी खोटं बोलले नाही किंवा चुकीची वागलेली नाही. हे शब्द मी बोलून गेले. आता काय होणार हे मला कळत नाही. काही क्षणी शांतता पसरली. युधिष्ठिराने तिला शांत केले आणि तो म्हणाला, आई, तू काळजी करू नको. काही होणार नाही हे मी पाहतो. त्यांना अर्जुनाकडे पाहिला आणि तो म्हणाला, तू द्रौपदीला जिंकले आहेस तेव्हा तुझं त्याचे लग्न व्हावं हेच योग्य आहे. अर्जुन म्हणाला, असं बोलू नको. तू सर्वात वडील आहेस. तुझं तिच्याचे लग्न व्हावं. तुझ्यानंतर माझा लाडका भाऊ भीम आहे. त्याचं तिच्याचे लग्न व्हावं. भीमानंतर मी येतो. ही गाठ कशी सोडावी आणि शेवटी निर्णय करायला हे मी तुझ्यावर सोडतो. युधिष्ठिराने क्षणभर विचार केला आणि तो म्हणाला,
द्रौपदीला आम्ही भावानी वाटून घ्यावं असं आई म्हणाली आहे. ती हे बोलून गेली आहे. मातेच्या शब्दाहून अधिक पवित्र काही नाही. तीच आपली गुरु आहे. तिची आज्ञा आपण पाहूया. मी कधीही चुकीचा विचार केलेला नाही. जिला तू जिंकली आहे ती द्रौपदी आम्हा पाचही भावांना आवडते. तेव्हा आपण पाचही भाऊ तिच्याशी लग्न करू. मी तुम्हाला सुचवत आहे हे मी पाप करतो आहे असं मला वाटत नाही. मी घेतलेला निर्णय योग्य आहे असंच मला वाटतं. तेव्हा याविषयी अधिक चिंता आपण करायला नको. स्वयंवर मंडप रिकामा झाल्यानंतर कृष्ण बलरामाला घेऊन जिथे पांडव राहत होते त्या कुंभाराच्या घरी गेले. तिथे राहत असलेल्या पांडवांना त्याने पाहिले. तो त्यांना पूर्वी भेटलेला नव्हता. अग्नीचे तेजस्विता असलेले पांडव आपल्या आई भोवती बसले. कृष्णाने तिथे प्रवेश केला आणि कुंतीच्या पायावर झोपवले. त्यानंतर तो युधिष्ठिराकडे गेला आणि त्याने त्याला साष्टांग नमस्कार केला. तो म्हणाला, माझं नाव कृष्ण, मी वसुदेवाचा पुत्र. ही भेट महत्वाची होती. द्रौपदीचा प्रवेश हा एका मोठ्या नाटकाचा पहिला अंक आहे. तर कृष्ण आणि पांडव यांची भेट या नाटकाचा दुसरा अंक होता असे म्हटले जाते. दुर्योधन आणि राधे यांच्या मैत्रीचा अपवाद सोडल्यास कुणाशीही तुलना होऊ शकणार नाही अशी कृष्ण आणि पांडव यांची मैत्री होती. बलरामाने कुंती आणि युधिष्ठिरांना साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणाला, माझे नाव बलराम, मी रोहिणीचा. अर्जुन आणि नकुल सहदेव यांनी त्याला नमस्कार केला. बलरामाने आपला शिष्य भीम याला आलिंगन दिले. भीम हा वयाने कृष्णापेक्षा थोडा मोठा होता, पण बलरामापेक्षा लहान होता. अर्जुन आणि कृष्ण हे समवयस्क होते. कृष्णाने त्या सर्वांकडे हसून पाहिले आणि तो म्हणाला, माझी आत्या आणि आत्याभाऊंना सुखरूप आणि सुरक्षित आहेत हे पाहून मला आनंद झाला. त्या भयानक लाटागृहातून तुम्ही सुखरूप बाहेर आला याचाही मला अतिशय आनंद झाला. युधिष्ठिराने गोड शब्दांनी कृष्णाचे स्वागत केले आणि तो म्हणाला, आम्ही पांडव आहोत हे तुला कळलं? कसं कळलं? कृष्ण हसून म्हणाला, कितीही लपवले तरी अग्नीची धडाही दिसणार. पांडवांनी जे मिळवलं आहे ते मिळवू शकणारे त्यांच्याकडेच कुणी आहेत का? तुम्ही सगळे मला भेटला त्याचा मला आनंद होतो. आणखी काही काळ असेच राहा जसे आता आहात. धृतराष्ट्राच्या पुत्रांना तुम्ही कोण आहात हे सध्या कोणत्याही परिस्थितीत कळता कामा नये. तुम्ही कोण आहात हे कळल्यावर तुम्ही सुरक्षित असाल अशी परिस्थिती असेल तेव्हाच तो प्रकट आहे. आता तुमचा निरोप घेऊन आम्ही येतोय, पण आपण भेटू. कृष्ण आणि बलराम यांनी पांडवांचा निरोप घेतला आणि ते आपल्या घरी गेले. द्रुपद खोल दुःखात बुडाला. अज्ञातवासातून अर्जुन प्रकट व्हावा या हेतूने त्याने स्वयंवर योजले होते, पण कोणीतरी तरुण ब्राह्मण आला आणि त्याने स्वयंवर जिंकून द्रौपदीला आपली पत्नी केली. तो कुलीने ब्राह्मणात सहसा न आढळणार असा उत्तम योद्धा होता. ही गोष्ट खरी. बघता बघता त्याने कौरव सोन्याचा पराभव केला. विख्यात योद्धा असलेल्या राधेयाचाही त्याने पराभव केला. हे सगळे खरे असले तर तो अर्जुन नव्हता. द्रुपदाने आपला मुलगा धृष्टद्युम्न याला तो तरुण ब्राह्मण कोण आहे याचा शोध घ्यायला सांगितला. द्रुपद म्हणाला, मी काय केलं? मी माझ्या प्राक्तनापेक्षा हुशार आहे असं मला वाटलं होतं. माझ्या कन्येला अर्जुन जिंकली अशी मला खात्री होती. हे स्वयं मी योद्धालाच नको, माझ्या मुलीवर मी अन्याय केला असंच मला वाटतं. अर्जुन येईपर्यंत मी थांबायला हवं. माझ्या मूर्खपणामुळे मी एक सुंदर रत्न धुळीला धुळीच्या ढिगावर टाकलं आहे. तिला यामुळे जर अपमानित वाटत असेल तर मला जगणं अशक्य आहे. धृष्टद्युम्नाने शोक करणाऱ्या आपल्या पित्याचं सांत्वन केलं. तो म्हणाला, कदाचित शोकाच्या अधीन होऊन आपलं काहीतरी फार चांगलं होणार असं मला वाटतं. नक्की काय होणार आहे मात्र मी सांगू शकत नाही. ते पाच ब्राह्मण कोण आहे त्याचा शोध घेण्यासाठी मी जाईल. माझ्या बहिणीची तुम्ही काळजी करू नका. ज्याच्या गळ्यात तिने माळ घातली त्याच्याबरोबर ती सुखी होणार आहे. पांडव जिथे उतरले होते त्या कुंभाराच्या घराजवळ धृष्टद्युम्न गेला. घरात काय चाललंय आपल्याला दिसेल आणि ऐकू येईल अशा घरातल्या मंडळींना आपण दिसणार नाही अशा अंकावर धृष्टद्युम्न उभा राहिला. त्याने सगळे पाहिले आणि ऐकले. संध्याकाळ व्हायची वेळ झाली. भिक्षा मागायला गेलेले पाच पांडव मिळालेली भिक्षा घेऊन घरी आले. मिळालेली भिक्षा त्याने आईजवळ दिली. ती द्रौपदीला म्हणाली, भुकेलेले ब्राह्मण अन्न शोधित आले तर त्यांच्यासाठी एक वाटा काढून ठेवा. नेहमीची सवय. एकूण भिक्षा आली त्यातला ऐन वेळेला कुणी आलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा वाटा काढायचा. उरलेल्या अन्नाचे दोन भाग करायचे. त्यातला एक भाग ह्या काळ्या तरुण माणसाला म्हणजे भीमासाठी. तो नेहमी भुकेलेला असतो. कोवळ्या स्मिताने आईचा चेहरा उजळला. गांगरून गेलेल्या भीमाकडे पाहून द्रौपदीने तिला आलेल्या हसू लागली. कुंती पुढे म्हणाली, उरलेल्या आपल्या सर्वात वाटून घ्यायचे. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने केले. पाच पांडवांनी भिक्षा मागून आणलेले अन्न खात असलेल्या द्रौपदीकडे धृष्टद्युम्नाने पाहिले. ती आनंदी दिसत होती.
ती उदास किंवा अस्वस्थ दिसली नाही. तिच्या डोळ्यात दिसणारा आनंद आणि ओठांच्या कोपऱ्यातून डोकावणारे स्मित पाहून त्याला आश्चर्य वाटलं. सूर्य मावळला होता. भीमाच्या खादाटपणाबद्दल बऱ्याच गोष्टी तो रात्री सुद्धा भूक लागली की अन्न शोधत आहे आणि स्वयंपाकघरात जाऊन काय डबे उघडून बघायचा, खायचा तिथे अंधारात नाही जायचा. ही दिवशी अर्जुन आपल्या आजोबांबरोबर गप्पा मारत बसला होता रात्रीच्या अंधारात. आजोबा म्हणजे कोण? भीष्म. तर त्यांच्याशी बोलत असताना तो घरात आवाज कसला येतो म्हणजे बघ जवळ जाऊ, तुझा भाऊ आहे म्हणून. ही काय करते तो म्हणून जेवण शोधतो. भूक लागली येतो तो खातो. मग त्याला अंधारात कसं जमतं ते बरोबर तोंडात कसं जातो घास? तोंडात घास जाणारच नाही. जन्मल्यापासून प्रॅक्टिस झालेली आहे आणि म्हणून प्रॅक्टिस जेवढी चांगली तेवढं ते आपोआप होतं. डोळे मिटून सुद्धा अंधारात हात बरोबर तोंडाकडे जातो. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की आवाजाच्या रूपाने बाण मारणं मला शिकलं पाहिजे. अंधारात सुद्धा मला बाण मारता आला आणि तो रात्री अंधारात प्रॅक्टिस करायला लागला होता की आवाजाच्या रूपाने बाण मारतो. अशी सुद्धा एक कथा आहे. सूर्य मावळला होता तरीही दृष्टद्युम्न निरीक्षण करीत होता. पांडवांनी आता कुश गवत जमिनीवर पसरले आणि ते झोपायला गेले. कुंती 5 पांडवांच्या डोक्याकडे द्रौपदी पायांकडे झोपली होती. ते काय बोलत होते ते ऐकण्यासाठी दृष्टद्युम्न आणखी जवळ गेला. त्यांचे बोलणे त्याला वेगळेच होते. त्यांच्या बोलण्याची भाषा ब्राह्मणांची नव्हती. ते शस्त्रास्त्रांविषयी बोलत होते. शस्त्रास्त्रे वापरण्याचा त्यांना सराव असावा असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते. हे पाहून ते ब्राह्मण नाही त्यात ते दृष्टद्युम्नाला खात्री पडली. उत्तेजित मनाने तो राजवाड्यावर गेला. आपल्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, पिताजी दुःख करू नका, ते ब्राह्मण नाही. कुंभाराच्या घरात जे जे पाहिले ऐकले ते त्याने आपल्या त्याला सांगितले. तो म्हणाला, मला असं वाटतं की ते पांडवच आहे. एक वयस्क स्त्री त्यांच्याबरोबर आहे म्हणजे तिला अतिशय आदराने बघवतात. ती कुंती असावी. द्रौपदीला ज्याने जिंकली ती तो तरुण अर्जुन असावा. हाताने धाड उपटून ज्याने लढाई केली तो शक्तिमान तरुण भीम असावा. त्यांनी व्यवस्थित वेषांतर केलेलं आहे पण माझ्या मनात शंका आली आणि मी त्यांना ओळखलं. मी तिथं ज्याला पाहिलं तो भीम होता हे नक्की. दुर्योधनाचा त्याने पराभव केला तो युधिष्ठिर असावा. एकमेकांसारखे दिसणारे 2 तरुण तिथं होते ते नकुल आणि सहदेव होते. याची मला जवळजवळ खात्री होती. क्षत्रिय वीरांना ते ठाऊक असतं त्याबद्दल ते बोलत होते. हे क्षत्रिय आहेत आणि पांडवच आहेत याची मला खात्री आहे. मला असं वाटतं की लाभच्या गर्भातून पांडवांची सुखरूप सुटका झालेली आहे. ते जिवंत आहेत आणि पांचाळ देशात आले आहेत. स्वयंवराची घोषणा ऐकून तर तातडीनं आपल्या राज्यात झाले. ही गोष्ट खरी असेल यावर द्रुपदाचा विश्वास असेल. राजवाड्यातल्या पुरोहितांना त्याने उंची वस्त्रे आणि इतर वस्तूंची भेट देऊन पांडवांकडे पाठवले. विवाहाची सर्व तयारी केलेली आहे. तेव्हा तुम्ही द्रौपदीला घेऊन राजवाड्यावर यावे असा निरोपी पांडवांना पाठवला. द्रुपदाच्या मनात आशा उजळली. ऋषींचे शब्द खोटे ठरणार नाहीत आणि द्रौपदीचा विवाह अर्जुनाशीच होईल असे त्याला वाटले. द्रौपदी आणि कुंती यांना घेऊन पांडव द्रुपदाच्या राजवाड्यात गेले. द्रुपदाने त्यांचे उत्तेजित मनाने आणि मोठ्या आनंदाने स्वागत केले. द्रौपदीने कुंतीचा हात धरून तिला अंतःपुरात नात्याच्या इतर स्त्रियांची गाठभेट करून देण्यासाठी दिली. द्रुपदाने पांडवांना बसण्यासाठी उंची आसने दिली. राजाने केलेल्या स्वागताच्या ऐश्वर्याने जराही टिकून न जाता ते ब्राह्मण ज्या सहजतेने वागत होते त्यावरून त्यांना राजवाड्यावरच्या वातावरणाचा परिचय असणार असा तर्क द्रुपदाने केला. राजवाड्याच्या अनेक दानावरून जाताना जिथे शस्त्र ठेवलेली होती त्याच दानासमोर ते थांबले. शस्त्रांचा उत्तम परिचय असल्यामुळे त्याचे डोळे चमकले. ही गोष्टही द्रुपदाच्या लक्षात आली. चित्यासारखी पावले टाकीत चालणाऱ्या त्यांच्याकडे पाहून द्रुपद राजाची खात्री पटली. हे ब्राह्मण म्हणजे पांडवच आहे. हे सगळे आसनस्थ झाल्यानंतर द्रुपद म्हणाला, तुम्ही कोण आहात ते आम्हाला माहीत नाही. तुम्ही सगळेजण शूर आहात. या पलीकडे आम्हाला काहीच ठाऊक नाही. तुम्ही कृपा करून तुम्ही कोण आहात ते आम्हाला सांगा. सुरक्षितपणे प्रकट होण्याची आता वेळ आलेली आहे याची जाणीव युधिष्ठिराला झाली. तो द्रुपदाला म्हणाला, काळजी करू नका, आम्ही ब्राह्मण. कुरुघराण्यातल्या पांडूचे आम्ही पुत्र आहोत. आम्ही क्षत्रिय आहोत. आम्ही 5 आहोत. मी सर्वात ज्येष्ठ. माझं नाव युधिष्ठिर. हा भीम. तुझी कन्या द्रौपदीनं स्वयंवर ज्यानं जिंकलं तो हा अर्जुन. हे दोघं नकुल आणि सहदेव ते माधुरीचे पुत्र. तुमची कन्या कमळांचा तलाव सोडून कमळांच्या दुसऱ्या तलावात प्रवेश करते आहे. आमच्या घरी ती सुखी असते. आनंदामुळे द्रुपदाच्या तोंडून शब्द फुटे ना. दृष्टद्युम्न धावतच भीमाकडे गेला आणि त्याने भीमाला आलिंगन दिले. आपल्या भावना आवडून द्रुपद म्हणाला, मी आनंदात अगदी बुडून गेलो आहे. काय बोलावं हेच मला कळत नाही.
तुम्ही लाक्षागृहातून कसे बाहेर पडलात आणि इतके दिवस तुम्ही काय करीत होता ते मला सांगा. अनेक प्रसंगाला आपण कसे तोंड दिले याची सविस्तर हकीकत युधिष्ठिराने द्रुपदाला सांगितली. द्रुपदाने त्याला आपले राज्य देऊ केले आणि तो म्हणाला, तुम्ही आता कौरवांची भीती बाळगण्याचं मुळीच कारण नाही. आम्ही इथं सर्वजण तुम्हाला मदत करू. अशा गोष्टी बोलून झाल्यावर द्रुपद म्हणाला, अर्जुनाबरोबर माझ्या मुलीच्या लग्नाचा आता वेळ घालवता आपण वेळ न घालवता आपण तयारी केली पाहिजे. या ऐकून युधिष्ठिर म्हणाला, मी पंडिता ज्येष्ठ पुत्र आहे, माझं लग्न आधी झालं पाहिजे. हे ऐकल्यावर द्रुपद म्हणाला, तसं असेल तर तू माझ्या मुलीशी लग्न कर. माझा जावई म्हणून तुझा स्वीकार मी आनंदाने करेन. युधिष्ठिराने स्मित केल्याने तो म्हणाला, मी काय सांगणार आहे ते ऐकून संतप्त होऊ नये. आम्ही पाचही पांडव तुझ्या मुलीशी लग्न करू. ती 5 पांडवांची पत्नी होईल. युधिष्ठिराचे ते बोलणे ऐकून द्रुपद अत्यंत अस्वस्थ झाला. सामर्थ्यवान पांडवांना दुखवण्याची त्याची इच्छा नव्हती, पण 5 पांडवांची एकच पत्नी ही गोष्टच धर्माच्या विरुद्ध होती. द्रुपद युधिष्ठिराला म्हणाला, हे अशक्य आहे. पुरुषाने एकाहून अधिक बायकांशी लग्न करण्यास धर्माची संमती आहे, पण स्त्रीनं पती म्हणून एकाशीच लग्न केले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी असाच धर्मनियम सांगितला आहे आणि म्हणूनच तुझ्या प्रस्तावाचा स्वीकार मी कसा करावा हे मला कळत नाही. तुझा प्रस्ताव चुकीचा आहे, अनैतिक आहे. हे ऐकून युधिष्ठिर म्हणाला, तुमचं दुःख मी समजू शकतो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. स्त्रीनं एकाहून अधिक पती करणं हे परंपरेला मान्य आहे, पण आमची गोष्ट वेगळी आहे. आम्ही 5 भावांनी आजवर जे मिळवलं त्याच्या आमच्यात समभाग वाटणी करून घेतली आहे. आम्ही नेहमी एकत्र राहिलो. कोणी आमच्यामध्ये येऊ शकत नाही किंवा आम्हाला एकमेकांपासून दूर करू शकत नाही. आमची आई आहे कधी चुकीचा शब्द बोललेली नाही. तुमच्या मुलीला घेऊन आम्ही घरी गेलो तेव्हा आमची आई म्हणाली, तुम्हाला मिळालेली भिक्षा तुम्ही वाटून घ्या. जरी सर्व धर्मशास्त्र एकत्र केली तर त्यांच्याहून आमची आई श्रेष्ठ वाटते. आता हे लग्न चुकीचे आहे असं कोणी म्हणेल तर त्याला आमचं उत्तर आहे असं की एकाहून अधिक ऋषींनी एका स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार केल्याचं आम्ही ऐकलं आहे. जटिल ऋषीच्या कन्येचे 7 पती होते असे आणखी उदाहरण तुला देता येईल. आम्ही सुचवलेला प्रस्ताव धर्माविरुद्ध आहे असं मला वाटत नाही. मी किंवा माझ्या आईनं चुकीच्या विचाराला कधीही धारा दिलेला नाही. तेव्हा आम्ही जे करतो आहोत ते योग्यच आहे याची खात्री व्हावी. युधिष्ठिराने दिलेल्या सामर्थ्याने द्रुपदाचे समाधान मुळीच झाले नाही, पण काय करावे हेच त्याला कळेना. इतक्या तिथे व्यासांचे आगमन झाले. आता जी कोंडी निर्माण झाली होती तिच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग व्यासच आपल्याला दाखवतील असे त्यांना वाटते. द्रुपदाने मोठ्या आदराने व्यासांचे स्वागत केले. त्या थोर माणसाच्या आगमनाने आपला गौरव झाला आहे असे द्रुपदाला वाटते. व्यास म्हणजे मूर्तिमंत प्रज्ञा. व्यास म्हणजे मनुष्य रूपातील सद्गुण. ते सगळे स्थानापन्न झाल्यानंतर द्रुपदाने व्यासांना आपली अडचण सांगितली. व्यासाने स्मित करून द्रुपदाकडे पाहिले आणि ते म्हणाले, याद करण्यासाठी मी इथं आलो. या विषयावर तुमची काय मत आहेत ती आधी ऐकून घ्या. व्यासांनी द्रुपदांना सांगितलेली सगळी मते ऐकून घेतली आणि ते म्हणाले, द्रुपद जे म्हणतो ते खरं आहे, यात शंकाच नाही. स्त्रीनं एकाहून अधिक पतींशी विवाह करण्याची पद्धत आता मागे पडली आहे, पण पूर्वीच्या काळात तसं होत असे. अशा विवाहाला देवांचीही मान्यता आहे. गेल्या जन्मी द्रौपदीनं भगवान शंकरांची प्रार्थना केली होती आणि पुढल्या जन्मी तुला 5 पती मिळतील असा वर तिला भगवान शंकराने दिला होता. हे असं का? या पुढच्या असले रहस्य मला ठाऊक आहे, पण ते तुम्हाला सांगण्याची मला परवानगी नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. द्रुपदा, तू लग्न करायला संमती दिलीस तर तू अधर्माचरण केलंस असं मुळीच नाही. व्यासांच्या त्या बोलण्याने द्रुपदाचे समाधान झाले, कारण व्यासांसारख्या महात्म्याची या जगावेळेला लग्नाला संमती मिळाली होती. एका स्त्रीशी लग्न करणारे 5 पती या विवाहाला द्रुपदाने संमती दिली. रोहिणीशी चंद्राची युती झाली होती. अशा शुभमुहूर्तावर द्रुपदाने 5 पांडवांची आपली कन्या द्रौपदीचे लग्न करून दिले. कौरवांची भीती बाळगण्याचं आता पांडवांना कारण उरले नाही. राजा द्रुपद आणि दादा तेजस्वी पुत्र धृष्टद्युम्न आता त्यांच्या पाठीशी होते. याशिवाय कृष्णाच्या नेतृत्वाखाली असलेल्या ऋषींचाही त्यांना पाठिंबा होता. पांडवांना आता कसलीच काळजी उरली नव्हती. राजा द्रुपदाच्या गांभीर्यानुसार त्यांचे दिवस सुखाने चालले. पांडव जिवंत आहे ते सामर्थ्यवान राजा द्रुपदाचे जावई झाले आहेत. ब्राह्मणाचा वेश घेतलेल्या अर्जुनाने स्वयंवरात द्रौपदीला जिंकले आहे. या बातम्या वनवा पसरावा अशा पसरल्या. याचा कौरवांवर मोठा परिणाम झाला याची सहज कल्पना करता येईल. या सर्व बातम्या कौरवांना भयकारक होत्या. शकुनी संतप्त झाला होता. भीमाला कौरवांनी सापांकडून चावायला लावून नदीत फेकले आणि तरी सुद्धा त्यातून तो वाचला. यावरून वारणावताला असताना पांडव वाचले ही गोष्ट अधिक आश्चर्यकारक.
कौरव आणि पांडवांना आव्हान देऊन त्यांच्याशी युद्ध करावे अशी शकुनीची सूचना होती. असे करणे राजकीय चातुर्याचे ठरणार नाही असे काही वडीलधाऱ्या मंडळींचे मत होते. ते म्हणाले, आजवर होते तसे पांडव आता असहाय्य राहिले नाही. द्रुपद, दुष्योधन, कृष्ण, बलराम आणि विष्णूचं सगळं घराणं आता त्यांच्या पाठीशी उभं आहे. तेव्हा आता त्यांच्याशी जुळवून घेणं सोपे. राधे म्हणाला, पांडवांची शक्ती याविषयी बरंच बोलता येईल, हे खरं आहे, पण असा विचार करून आपलं मन विभागून देणं हे क्षत्रियांना शोभणार नाही. त्यांचा पराभव करायचा असेल हीच वेळ. ते शक्तिमान असले तर आम्ही काही हातात कांगड्या भरलेले नाही. आम्ही युद्ध करू शकतो. हे युद्ध करायचं तर आता किंवा मग कधीच नाही. आपण सगळे मिळून पांचाळांच्या देशावर स्वार करू आणि पांडवांना आव्हान देऊ. आपण त्यांना सवलत नाहीसे करू शकतो. राधे याच्या युद्धाचे आव्हान देण्याचे भाषण बहुतेकांना आवडले. सैन्य गोळा केले गेले आणि कांपिलेल्या राजधानीच्या दिशेने निघाले. युद्धाला प्रारंभ झाला हे अगदी अल्पकालीन आणि निर्णायक ठरले. कौरवांच्या सैन्याचा पराभव झाला. दुखावलेल्या सर्पासारखा पांडवांचा क्रोध होता. पांडवांच्या शक्तीपुढे कौरव निष्प्रभ ठरले. दुर्योधन आणि त्यांचे सैन्य हस्तिनापुराला पोहोचले. आपल्याला वाटले होते त्यापेक्षा पांडव शक्तिमान आहेत ही गोष्ट आता स्वीकारणे दुर्योधनाला भाग होते. त्याचे हृदय दुभंगत होते. त्याने सगळ्यांशी बोलणे थांबवले. आपल्या भावांशी आणि मित्रांशी सुद्धा तासन तास आपल्या मनात एकटाच बसून राहावं लागले. नियतीने आपल्याला कसे चटवले याचे चिंतन करू लागले. पांडवांशिवाय त्याला दुसरे काहीच सुचले. दुःशासन त्याच्याजवळ जाऊन त्याचे सांत्वन करू लागले. त्याच्याजवळ त्याने आपल्या दुःखाला पाठ करून दिला. दुर्योधन म्हणाला, पूर्वजन असा घोटाळा करील याची तुम्हाला कल्पना तरी होती का? तो मूर्ख होताच, पण ही गोष्ट खरी की देवांची पांडवांवर कृपा होती. नाहीतर तो गाढव अर्जुन राधेचा 2 वेळा पराभव कसा करू शकला? त्यांना वारणावताला पाठवलं तेव्हा त्यांचा नाश करता येईल याची मला खात्री होती, पण तो अजून जिवंत आहे. पूर्वीसारखे शक्तिमान, शेवटी नशिबच बलवंत असतो याची प्रचिती मला आली आहे. वर्णनाच्या पलीकडचे दुर्योधनाचे दुःख होते. दुर्योधनाला वेळ लागण्याची पाळी आली. विदुरांना ही सगळी बातमी कळली. कौरवांनी पुन्हा एकदा मूर्खांसाठी पांडवावर स्वारी केली आणि युद्धात त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला हेही त्यांना कळलं. आपला भाऊ धृतराष्ट्र याच्याकडे विदूर गेले आणि त्याला म्हणाले, खरोखरीची सुदैवाची गोष्ट आहे की कुरु घराण्याच्या पुत्रांची भरभराट होते. धृतराष्ट्रांची काय प्रतिक्रिया होते पाहण्यासाठी मुद्दामच विदुरांनी कुरु घराण्यातील शब्द उलटे होते. विदुर पुढे म्हणाले, ज्येष्ठ पुत्रांना आता पांचाळांच्या राज्याच्या कन्येशी विवाह केला आहे हे ऐकल्यावर राजा धृतराष्ट्र सापड्यात सापला. अगदी खुश होऊन ते म्हणाले, तिला तू माझ्यासमोर का आणली नाहीस? तू म्हटल्याप्रमाणे खरोखरीच कुरु घराण्यातील पुत्रांची भरभराट होते. विदुर म्हणाले, माझ्या प्रिय बंधू, तुझ्या स्वरावरून मला असं वाटतं आहे की कुरु घराण्यातील या माझ्या शब्दांचा तू चुकीचा अर्थ घेतला. तुझा असा समज झाला दिसतो आहे की राजा द्रुपदाच्या कन्येचं लग्न दुर्योधनाशी झालं. मला माफ कर. मी कुरु घराण्याचे पुत्र असं म्हणालो तेव्हा मला पांडव अभिप्रेत होते. ते सुद्धा कुरु घराण्याचेच पुत्र आहेत. अर्जुनानं स्वयंवरात द्रौपदीला जिंकली आणि आता ती 5 पांडवांची पत्नी झाली. धृतराष्ट्रांना विदुरांपासून आपली निराशा लपवणं भाग होतं. शिष्टाचार म्हणून त्यांना आपली मन शांत केलं आणि तो विदुरांना म्हणाला, ही अधिकच आनंदाची बातमी. सामर्थ्यवान राजा द्रौपद आणि त्याचा पुत्र यांच्याशी त्या चारित्र्यवान 5 पांडुपुत्रांनी नातेसंबंध प्रस्थापित केले आहेत हे ऐकून मला फार बरं वाटतं. माझ्या मृतबंधूचे पुत्र जिवंत आणि सुखरूप आहेत हे कळून मला अतिशय आनंद झाला. आजच्या इतका आनंद यापूर्वी मला कधीही झालेला नव्हता. विदुरा, मला आलिंगन दे. धृतराष्ट्र हे बोलत असताना विदुरांनी स्वतःचे स्मित केले. ते म्हणाले, महाराज, तुमचे बोलणं अगदी मधुर आणि प्रेमाचं आहे. तुमचं बोलणं पाण्यावर येणाऱ्या फेसाग्रस्त नसावं अशी मला आशा आहे. तुम्ही व्यक्त केलेल्या भावना खोलवर रुजून आलेल्या आणि कायमच्या टिकून राहणाऱ्या आहेत असं मला वाटतं. तुमचं मन आता माझ्यापुढे होणार नाही असं मला वाटतं. असे बोलून विदुराने धृतराष्ट्राला निरोप घेतला आणि ते निघून गेले. विदुर निघून जात असताना त्याच वेळेस दुर्योधनाने राजवाड्यात प्रवेश केला. त्याच्यासोबत राधेय. धृतराष्ट्राने विदुर यांच्या संभाषणातला अखेरचा भाग त्याच्या कानावर पडला. त्या क्षणी दुर्योधनाने आपले निंदाविजक बोलणे सुरू केले. तो म्हणाला, पिताजी, मला आश्चर्य वाटत आहे. माझे चुलत भाऊ ज्यांचा मी द्वेष करतो ते जिवंत आहेत हे कळून तुम्हाला आनंद होतो. हा काय प्रकार आहे? तुम्ही स्वप्नात तर नाही ना? तुम्हाला बरं वाटत नाही का? धृतराष्ट्र म्हणाला, मी तुझ्यावर अधिक अस्वस्थ आहे. पांडवांचा उत्कर्ष पाहून मी सुखी नाही, पण विदुराला कसं सांगू शकू नये. तो नेकीचा माणूस आहे.
त्यामुळे युद्धासमोर मी नेहमी पांडवांची स्तुती करतो। माझ्या खऱ्या भावना त्याला कळू शकणार नाही। आता तू इथे आला आहेस तर आपण काय केले पाहिजे हे तू मला सांग। बिचाऱ्या दुर्योधनाला नेमके काय करावे हेच सांगितलं। तो म्हणाला, दुष्ट पांडवांचं ऐक्य मोडून काढलं, कसलीच किंमत देऊन ते केलं पाहिजे। आपल्याला त्यांच्यात फूट पाडता येणार नाही का? राजा द्रुपदाला मूल्यवान देणग्या देऊन त्याला आपल्या बाजूला वळवता येणार नाही का? सुंदर द्रौपदीवरून पांडवांमध्ये कलह निर्माण होऊ शकणार नाही का? आपण भीमाला ठार करू नये। 5 पांडवात तो सगळ्यात शक्तिमान आहे। त्याच्या मृत्यूमुळे उरलेले पांडव खचून जातील। अर्जुनाची सगळी मर्दुमकी भीम त्याच्या पाठीशी उभा असल्यामुळे आहे। भीम जर मृत्यू पावला तर अर्जुनाला ठार करणं माझ्या राजाचा साधा खेळ असेल। पिताजी, काहीतरी केलंच पाहिजे। द्रौपदीचं मन आपण पांडवांच्या विरुद्ध कलुषित करू। द्रुपद आणि दृष्टद्युम्न जर पांडवांच्या विरुद्ध उभे राहिले तर पांडव अगदी निष्प्रभ होऊन जातील। या माझ्या काही सूचना आहेत। राधे याला जर त्यांच्यापैकी एखादी सूचना मान्य झाली तर ती प्रत्यक्ष कार्यान्वित आणायला आपण सुरुवात करू। काळ वेगाने जातो आहे। पांडव जर हस्तिनापुरात येऊन आपल्यावर राहू लागले तर मी जिवंत राहू शकणार नाही। राधे याने आपल्या मित्राकडे स्मित करून पाहिले आणि तो म्हणाला, दुर्योधना, माझ्या मित्रा, तुझं चित्त वाऱ्यावर दिसत नाही याविषयी माझी अगदी खात्री आहे। तसं नसतं तर तू हे कल्पनेतले खेळ खेळत बसला नसता। पांडवांमध्ये भेदभाव निर्माण करण्याचे आजवरचे तुझे सर्व प्रयत्न वाया गेले। प्रारंभापासून शकुनी मामांचा सल्ला घेऊन तू हे सर्व डावपेच तू आखत आहेस। त्याचा एक तरी डाव यशस्वी झाला आहे का? एकही नाही। भेदाच्या मार्गाने तू पांडवांना जिंकू शकत नाहीस। त्यांचा एकमेकावर जीव आहे। त्या प्रेमात काहीही ते येऊ शकत नाही। ते मनाने इतके चांगले आहेत ते कधीही एकमेकांना द्वेष करणार नाही। सन्मानावर ऋणाच त्यांना ढळवता येणार नाही। देणग्यांची लाच देऊन द्रुपदाला आपल्या बाजूला वळवावं अशी ती सूचना आहे, पण ही गोष्ट केवळ अशक्य। नेकीचा माणूस म्हणून द्रुपद राजा प्रसिद्ध आहे। त्याची कन्या द्रौपदी हिलाही जिंकणं शक्य नाही। एकापेक्षा अधिक पती असणं ही गोष्ट स्त्रीला स्वभावतःच सुटणार नाही। ही गोष्ट तुला ठाऊक नाही काय? द्रौपदीला तर 5 पती आहेत। आपल्या पतींविषयी तिच्या मनात द्वेष निर्माण करणं शक्य नाही। भीमाचा वध तू करू शकत नाही। यापूर्वी त्याला ठार मारण्याचे तू केलेले सर्व प्रयत्न वाया गेले। तेव्हा पांडवांविरुद्ध तू लढाईला उभं राहावंस असाच माझा तुला सल्ला। मूर्ख डावपेचांच्या नादी आपण का लागावं? आपण त्यांना युद्धाचं आव्हान देऊया। जसे दिवस विलटतील तसे पांडव अधिकाधिक समर्थ बनतील। त्यांच्याशी युद्ध करूनच आपण त्यांना अडथळा केला पाहिजे। जितक्या लवकर आपण हे करू ते श्रेयस। युद्ध हा एकच सन्मानीय मार्ग मला दिसतो। हे विशाल जग लांड्यालपाड्या करू नये तर पराक्रमानं आपल्या बाजूला वळत आहे। तुझ्यासारख्या उमद्या राजपुत्रानं बायकी आणि भेकट डावपेचांचा अवलंब करावा हे योग्य नाही। तू क्षत्रिय आहेस आणि तुझ्या बाजूने उभ्या तुझ्यासाठी आमचा जीव द्यायला तयार आहोत। भविष्यकाळात राजाची आदरणीय स्मृती त्याच्या शौर्याच्या स्मरणाच्या रूपानं मागे होते। साम दाम भेद हे उपाय परिणामकारक ठरलेले नाही। आता चौथा राहिला तो दंड। तो अंगीकारावा असं मला वाटतं। तू पांडवांना युद्धाचं आव्हान दे आणि त्यानंतर शौर्याने जिंकलेल्या तुझ्या राजाचा तो उपयोग कर। तुझा मामा शकुनी याला शोभणाऱ्या वाकड्या विचारांचा आश्रय करू। हे मार्ग तुला खालच्या पातळीवर नेणार आहे। तू कोणाच्याही मागून जायला चटकन तयार होतोस। तू माझ्या मागून जातीवंत क्षत्रिय ज्या सन्मानी मार्गाने गेले आहेत त्या मार्गाने मी तुला नेतो। माझ्या मित्रा, युद्धाला तयार हो। माझ्या प्रिय मित्रा, तू भविष्यकाळात लोकांकडून कमी लेखला जावास हे मला नको आहे। राधेचे बोलणे ऐकून धृतराष्ट्र प्रसन्न झाला। ते म्हणाले, तुझ्यासारखा वीर पुरुषच असं बोलू शकतो, याहून वेगळा विचार करू शकत नाही। पण राजवाड्याच्या मोठ्या सभागृहात आज एक मोठी सभा होणार आहे। भीष्म, द्रोण आणि कुरु घराण्यातले सर्व ज्येष्ठ पुरुष कौरव पांडवांच्या भविष्यावर चर्चा करणार आहेत। तू केलेल्या सूचना त्यांना आवडतील अशी मला आशा वाटते, पण ते त्यांना पाठिंबा देतील असं मला वाटत नाही। आपण सभागृहात जाऊ आणि काय निर्णय घेतात ते पाहू। ते तिघेही शांतपणे सभागृहाकडे जायला निघाले। आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मचलावे असाय गारे जे कांची व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो
मैल जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुखिये पावो जो जे वांछील तो ते लावो प्राणियात वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मानली आहे अर्धवर्त भूमंडळी वेळ तुला चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे वाव भूलदेवीचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे मार्तंडचे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु लिंगहुना सर्वसुखी पूर्ण होमी तुम्ही होती भजितो आदि पुरुषी अखंडित आई ग्रंथोपजीविये विशेषी योगिये दृष्टा दृष्ट विजये हो आरे ये भ्रमणे से विश्वेश्वराव आओ निदान बसाओ ये वै ज्ञान देव सुखियाता सुखियाता ओम शांति शांति शांति।